मी एखादा स्टॉक घेतला का तो खालीच येणार आणि मी त्याला विकलं का तो वरती जाणार. असं जवळजवळ सगळ्यांचंच होतंय. पण मग असं का होतंय आणि हे फक्त तुमच्याच बरोबर होतंय का, ते आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आपण पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली. त्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. पण तत्पूर्वी मी संदीप आणि आपण पाहतात माझं युट्यूब चॅनल. तर आता मी तुम्हाला सांगितलंय, काय सांगितलंय का आपण खरेदी केलं का त्या स्टॉकनं खालीच गेलं पाहिजे आणि आपण वैतागून विकलं का त्याने वर गेलं पाहिजे. असं तुमच्याच बरोबर होतंय का? तर असं तुमच्याच बरोबर होत नाही, सगळ्यांच्याच बरोबर होतंय. पण असं का होतंय आपण ते जाणून घेणार आहोत. आणि तसं जर व्हायचं नसेल तर काय करायला पाहिजे त्याचे सोल्युशन आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा संपूर्णपणे शेवटपर्यंत सगळा व्हिडिओ बघायचा आहे. आता जनरली होतंय काय काय होते बघा, जनरली सगळे बरेचसे लोक, काय लोक साधारणतः बेसिक कोर्स करतात, काही पैसे देऊन कोर्स करतात, खूप जास्त पैसे देऊन कोर्स करतात. आणि बरेचसे लोक मग आमच्यासारखे आपल्या युट्यूबवर असतात, काही शहाणे असतात, काही मूर्ख असतात, काही आपण असं म्हणूया का त्यांना काही नॉलेज नसतं, असे पण असतात. तर मग ह्या अशा युट्यूबवरती सगळे लोक व्हिडिओज बघतात आणि मग आपल्याला काय सांगितलं तर जनरली युट्यूबवरती तुम्ही जर गेलं तर आपल्याला ज्ञान काय दिलं जातंय, ज्ञान असं दिलं जातंय काय, जर एखादा स्टॉक बोलिंजर बँडच्या अप्पर बँडच्या वरती गेला तर खरेदी करा. जर समजा RSI 60च्या 65च्या 70च्या वरती जर गेला तर RSI ओव्हर बॉट होतो आणि त्या ठिकाणी तुम्ही खरेदी करा, असं तुम्हाला शिकवलं जातं. म्हणजे किंबहुना सगळे सांगतात आणि एक तसा नियम पण आहे, समजा असा म्हणजे एकदम अघोषित नियम आहे बरं का तो, असं इथे. आणि मग आपण जनरली करतो काय, मग एखाद्या स्टॉकमध्ये तेजी आली का त्या तेजीच्या गाडीमध्ये बसतो. पण तोपर्यंत त्या स्टॉकने ऑलमोस्ट 90% तेजी दिलेली असते. म्हणजे 90% त्याला जे काय पळायचं तर पळलेला असतो आणि तो एकदम थकायच्या बेतामध्ये असतो. समजा बघा काय असतंय का, एखादी समजा रनिंगची स्पर्धा असली, जो काही रनर असेल ना तो जवळजवळ 90% गेला का मग आपण बघतो का त्याच्यावाला एकदम असा वेग वाढतो आणि त्या ठिकाणी रेस पण संपते. मग असं होतं, काय होतंय का आपण एखादा स्टॉक वाढतो आणि मग अचानक वेग घेतो, मग आपलं लक्ष जातं, आपण त्याच्यात मग नंतर आपण त्यात पडतो आणि तो त्या ठिकाणी थांबतो आणि मग तो बरीच दिवस विश्रांती घेतो. तसंच होतं आपलं पण. म्हणून काय करायचं आहे तर पहिली गोष्ट, जनरली आपण हे बरेचसे टेलिग्राम चॅनल असतात ना, पण जे जे तुम्हाला वाटतात ना प्रॉपर चांगले आहेत त्यांनाच फॉलो करा, कोणालाही फॉलो करू नका. त्यानंतर जे काही युट्यूबर असतील त्यातले युट्यूबर लोकांपैकी जे तुम्हाला वाटतात जेन्युइन त्यांनाच फॉलो करा. कोर्स करा, पण कोर्समध्ये ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्हाला ज्याने शिकवलेल्या आहे त्याला विचारून घ्या. काही प्रॉब्लेम असेल त्याला विचारून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण चार्ट रिडिंग करायला शिका. आता बघा, तुम्हाला जर मार्केटमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर युट्यूबर्सच्या मागे लागून फायदा नाही, टेलिग्राम चॅनल्स जॉईन करूनही फायदा नाही. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर सांगतात आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, मग पर तुम्ही कसं काय म्हणता फायदा नाहीये. टेलिग्राम चॅनल फक्त तुम्हाला तुमच्या याच्या माहितीसाठी, तुमच्या याच्या गाईडलाईनसाठी फक्त टेलिग्राम चॅनल समजा एखादं असलं स्वस्तामध्ये सबस्क्रिप्शन तर घेऊ शकता. पण आपण त्यावरती 100% अंधविश्वास ठेवायचा नाही. आपणही काही आपले पॅरामीटर बनवायचे असतात. आणि फक्त काय होतं बघा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल कोणता जॉईन करायचा आहे ते मी सांगतो. जो तुम्हाला टेलिग्राम चॅनलला रिस्पॉन्स देईल, म्हणजे तुम्हाला जर काही प्रश्न पडला तो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देत असेल अशाच लोकांचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ज्यांचा ना आता पता आहे लापता आहे असे लोकांचे टेलिग्राम चॅनल जॉईन करू नका. मग आता प्रश्न असा येतोय का, मी तुम्हाला सांगितलंय पहिल्यांदा जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत तुमचं मार्केटमध्ये भलं होणार नाही. मग आपण शिकण्यासाठी काय करायचं तर खूप काही कोर्सेस करायची गरज नाही, खूप मोठे असे चार्ट इंडिकेटर वगैरे तेही बघायची गरज नाहीये. फक्त जनरली आपल्याला काय करायचं आहे, साधारणतः 2-3 इंडिकेटर महत्वाचे आहेत. त्यातले आपण असं बघू शकतो किंवा म्हणू शकतो की मुव्हिंग ॲव्हरेज एक आहे आणि त्यानंतर RSI आहे. हे दोन्ही इंडिकेटर विषयी तुम्ही संपूर्ण माहिती घेतली, संपूर्णपणे डिटेल ते काम कसं करतात हे जर जाणून घेतलं तर बाकीच्या गोष्टी करायची गरज नाही. खूप काही चार्ट पॅटर्न असतील, कॅन्डलस्टिक पॅटर्न असतील, सगळ्या गोष्टी शिकण्याची गरज नाही. आणि मग आता बघा, तर आपल्याला करायचं काय, तर पहिल्यांदा आपल्या समोर चार्ट आला
आपण चार्ट आपल्यासमोर आल्यानंतर आपण त्याला पहिल्यांदा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघा. आपल्याला त्याचा ट्रेंड कळला पाहिजे. ट्रेंड आपला त्या ठिकाणी जर समजा तुम्हाला खरेदी करायची तर बुलिश ट्रेंड मध्ये पाहिजे थोडासा. त्यानंतर जरा टाइम फ्रेम 15 मिनिटाचा करा, 30 मिनिटाचा करा, त्यानंतर त्याला एका दिवसाचा टाइम फ्रेम करा. जर समजा तुम्हाला एका दिवसाच्या टाइम फ्रेम वरती किंवा एका तासाच्या टाइम फ्रेम वरती जर तो चार्ट तुम्हाला अप ट्रेंड मध्ये म्हणजे वरती जाणार असेल, तो म्हणजे थोडा वर गेला परत खाली आला परत वर खाली असा पाहिजे चार्ट. आपल्याला अप ट्रेंड मध्ये जर असला तर त्या ठिकाणी तुम्ही थोडं करेक्शन झालं किंवा थोडा डिप भेटला तर बाय करू शकता. पण आपल्याला पहिल्यांदा बघायचंय चार्ट वरती अप ट्रेंड असला पाहिजे. चार्ट वरती डाऊन ट्रेंड असला तर मग एखाद्या डुबणाऱ्या नावेमध्ये बसण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. आपण ती पण गोष्ट लक्षात घ्या. आणि मग असं आपण केल्यानंतर मग काय करायचंय, परत त्या ठिकाणी त्या चार्ट वरती RSI लावायचा आहे. RSI मध्ये आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये एक मुव्हिंग ऍव्हरेज असतं आणि त्यामध्ये 14चं असतं सेट, म्हणजे आतमध्ये जे काय असतं साधारणतः आपल्या त्यामध्ये आपण मॉडिफाय करू शकतो. 14च्या ऐवजी 9 करा त्याला, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लवकर चांगला सिग्नल जनरेट होईल. आणि मग तुम्ही त्यामध्ये सेटिंग थोडी चेंज करायची. 14चा जो काय RSI तो 14च ठेवायचा आहे. RSI मध्ये पण तुम्हाला एक सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज असतं बघा. ज्या वेळेस तुम्ही लावता RSI त्यावेळेस तुम्हाला 2 ट्रेंड लाईन एकाच वेळेस जाताना दिसतात. त्यातली एक ट्रेंड लाईन असते RSI ची आणि दुसरी असते सिंपल मुव्हिंग ऍव्हरेजची. तुम्ही म्हणाल सर मग एवढं तुम्ही सांगताय मग चार्ट वरती आम्हाला का दाखवत नाही? चार्ट वरती दाखवून माझा चॅनल बरबाद झालाय. चॅनल माझा डिमॉनिटाईज झालाय आणि त्यातले बरेचसे व्हिडिओ डिलीट केलेत युट्यूबनं. त्याच्यामुळे मी आता तुम्हाला हे सांगतोय. पण ठीक आहे, आपण तुम्हाला चार्ट वरती पण ह्या गोष्टी दाखवू. आणि मग आपल्याला करायचं काय, पहिल्यांदा जर एखादा 60च्या वरती RSI असला तर त्याच्याकडे कानडोळा करायचा आहे. तुम्ही म्हणाल सर सारी दुनिया सांगते 60च्या वरती RSI गेलं तर बाय करा, तुम्ही म्हणता कानडोळा करा. कारण 60च्या वरती जर RSI गेलं तर पोटेन्शियल कमी असतं, 10-15 आणखीन 10-15 पॉईंट RSI वाढेल. परत तो खाली येणार आहे, कारण कंटिन्यू काय एखादा स्टॉक सोरवर जात नाही, कुठेतरी त्याला पॉज येतो. म्हणून काय होतं, आपण तिथपर्यंत गेलो त्याचा जोश आहे तो संपलेला असतो. आपण कोणते स्टॉक्स निवडायचे, पहिली गोष्ट आपण साधारणतः 50 काय असतील तुमचे चांगल्या कंपन्यांचे स्टॉक तुम्हाला निवडायची, त्याची लिस्ट बनवा. दररोज संध्याकाळी त्याचे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे त्याचा चार्ट त्याचे चेक करा. RSI आपल्याला कसा पाहिजे, 60 पासून RSI खाली आला पाहिजे. 60 पासून RSI 30 पर्यंत आला आणि 30 पर्यंत आला आणि किंवा 30च्या खाली गेला तरी चालेल, पण तो 30 पर्यंत आला आणि परत रिव्हर्सल आला, म्हणजेच जर RSI आपल्या 30च्या खाली असेल किंवा 30 पासून जर वरती जरी चालला तरी चालेल, तो वरती जाताना त्याने त्याच्या मधल्या सिंपल मुव्हिंग ऍव्हरेजला क्रॉस जर केलं तर त्या ठिकाणी आपला बाय झाला पाहिजे. म्हणजे आपला काय होईल, आपला एकदम डीपला बाय होईल. कारण काय होतो का तो स्टॉक ऑलरेडी पडलेला असतो आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक बाउन्स बॅक येणार असतो किंवा त्यामध्ये आपल्याला परत एक रिव्हर्सल येणार असतो. त्या रिव्हर्सलचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाय केल्यानंतर आपल्याला त्याच्या पाठीमागचा जो काही लो असेल त्या लोचा स्टॉप लॉस मेंटेन करायचा आणि 60-65 पर्यंत RSI जायची वाढ बघायची. 60-65 पर्यंत परत RSI गेला का त्या ठिकाणी आपण प्रॉफिट बुक करू शकता. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी किती मोठी मोमेंटम भेटणार, साधारणतः RSI 30 पासून तर 60-65 पर्यंत, म्हणजे जो 35 पॉईंट RSI ची मुवमेंट होणार आहे. हे तुम्हाला एवढी मोठी मोमेंटम कॅप्चर करता येणार आहे. पण ते जर तुम्ही 60-65 किंवा आपल्याला जनरली सांगता 70च्या वरती जर बाय केलं तर फार RSI 80 पर्यंत जाईल. बाकी त्याच्यावरती ते काही जात नाही जास्त, मला माहिती आहे. मग जर मी तुम्हाला सांगितलं ह्या पद्धतीने जर तुम्ही फक्त पहिल्यांदा चार्ट बघा, आपल्याला बघा आता मी सांगतोय हे तुम्हाला चार्ट वरती बघायला काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना चार्ट वरती ज्या वेळेस RSI 30च्या खाली जातो तिथून परत तो वरती बाउन्स बॅक करतो, 60-65 पर्यंत 70 पर्यंत जातो. हा फक्त क्वचित एखाद्या वेळेस थोडासा कधी साईडवेज जातं, म्हणजे त्याच्यामध्ये 5-6 दिवस 8 दिवस काही मोमेंटम काय होत नाही, मोमेंटच होत नाही, म्हणजे तो कन्सल्टेशन झोन मध्ये जातो, असं पण होतं. पण असं जे साधारणतः तुमचे जर 100 ट्रेड झाले तर 10-12 ट्रेड मध्ये होणार आहे. कुठल्याही तुम्हाला 100%, म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं एक ठोकताळा सांगितलेला आहे, हे काय कुठल्याही अशा पुस्तकात लिहिलेलं नाहीये, कुठल्याही स्ट्रॅटेजी मध्ये लिहिलेलं नाहीये. पण कुठलीही स्ट्रॅटेजी ही तुम्हाला 100% फुल प्रूफ नसते. जर तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी मध्ये 70-75% जर तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस रेशो असेल तर ती चांगल्या प्रकारे सक्सेस मानली जाते. म्हणून मग
आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जर समजा अशा पद्धतीनं एखादा स्टॉक मध्ये तुम्हाला दिसलं चार्ट मध्ये, तर तुम्हाला त्या चार्ट वरती लक्ष ठेवायचं, त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. किंवा पहिल्यांदा तुम्ही महिनाभर बघा, म्हणजे त्यावरती पेपर ट्रेडिंग करा. बाबा मी आता एवढे 50 बघितले स्टॉक, त्यातले 5 स्टॉक्स RSI 30 पासून वरती फिरलेत. मग असं एक असा पेन घ्या, पेननं लिहा मी इथे बाय केला आणि बघा किती दिवसामध्ये 60 पर्यंत RSI जातो, मग किती गेन तुम्हाला भेटला. मग ते पण तुम्ही बघा, अराउंड 4-5% गेन त्यामध्ये तुम्हाला आरामशीर भेटतो. असे जर तुम्हाला चांगले चांगले स्टॉक भेटले तर त्यामध्ये तुम्ही खरेदी करू शकता. पण मग का निव्वळच तुम्ही आमच्यासारख्या लोकांवरती विश्वास ठेवायचा, आम्ही सांगितलं हा स्टॉक बाय करा म्हणून बाय करायचा, त्याला काहीही अर्थ नाही. तेव्हा मग आता आपल्याला एकंदरीतच आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का जोपर्यंत आपण मार्केटमध्ये शिकत नाही तोपर्यंत आपलं भलं होणार नाही. नाहीतर मग असंच आपलं रडगाणं चालू असणार आहे, मी स्टॉक घेतला का खाली येतोय आणि वैतागून विकला का तो वरती जातोय. मग असं कधी कधी वाटतंय, अरे यार माझंच नशीब फाटकंय का काय, फुटकंय का काय नशीब माझं, असं वाटतं सगळ्यांना. तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या मोहजालातून बाहेर पडायचं असेल तर पहिल्यांदा स्वतः शिका, चार्ट रीडिंग शिका. खूप काही शिकू नका. खूप काही शिकलं तर डोक्यात केमिकल लोचा होतो, काय करायचं काय नाही करायचं. मग आपण बघतोय अरे हँगिंग मॅन आहे, त्याच्यानंतर परत ड्रॅगन फ्लाय डोजी आहे, त्याच्यानंतर आणखीन एक आपला बेरिश इन्फ्लिंग, काय काय बरेचसे प्रकार आहेत. परत त्याच्यानंतर परत डबल बॉटम आहे, डबल टॉप आहे, काय 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 आपल्या डोक्यामध्ये मग आपला भुसा भरला जातो आणि मग आपल्याला कळत नाही काय करू काय नाही करू. म्हणून आपल्याला पहिल्यांदा शिकलं पाहिजे, पण खूपही काही शिकू नका का ज्याने तुमच्या डोक्यात केमिकल लोचा होईल आणि मग तुम्हाला ट्रेडच घेता येणार नाही. असंही जास्त शिकू नका, मापात शिका. ओके, असं जर केलं तर मग तुम्हाला असं म्हणायची वेळ येणार नाही. तेव्हा मग आता तुम्हाला हे मी फक्त सांगितलेलं आहे बाबा असं असं होतंय जनरली, मग यातून सोल्युशन मी तुम्हाला सांगितलं एक सोल्युशन. आणि त्यामध्ये जर समजा एखाद्या आणखीन जर वाटलं तर त्या ठिकाणी आपण आपला फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स आहे त्याचा वापर करू शकता. आणि त्यामध्ये जर आपल्या फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स त्याही ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा ट्रेंड ओळखावा लागतो, कुठला ट्रेंड चालू आहे, आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती तो टूल अप्लाय करायचा असतो. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला जे काही पिवट पॉईंट भेटतात किंवा ज्या ठिकाणी आपल्याला त्या रिट्रेसमेंट लेवल भेटतात त्या रिट्रेसमेंट झोन वरती साधारणतः जर एखादा स्टॉक समजा ओव्हरसोल्ड झोन मध्ये असेल, 23% जर समजा रिट्रेसमेंट झोनच्या खाली असेल, तिथून बाउन्स बॅक जर भेटला आणि जर समजा 23% रिट्रेसमेंट झोनच्या वरती जर गेला तर त्यामध्ये चांगल्या प्रकारे पुल बॅक भेटू शकतो, आपण तेही त्या ठिकाणी वापरू शकता. पण मी तुम्हाला सांगितले जनरली साधी सोपी ट्रिक सांगितलेली आहे आणि त्या ट्रिकचा जर वापर केला तर खरंच तुमच्या याच्यामध्ये ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ओके, आणि मग आता राहतो प्रश्न बाबा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे का नाही करायचं, तुमचा प्रश्न आहे. पण आपण जरी टेलिग्राम चॅनल कोणाचा जॉईन केला तरी पहिल्यांदा तुमचे जे पॅरामीटर ठरलेले आहे त्या पॅरामीटरवरती जर बसला ट्रेड तर घ्या, नाही बसला तर मग त्या ठिकाणी ट्रेड घेणं न घेणं तो तुमचा प्रश्न आहे. पण पहिल्यांदा आपण शिका असं माझं स्पष्ट मत आहे, तोपर्यंत तुमचं काही भलं होणार नाही. ओके, आणि मग आता तेव्हा इथे आपण थांबतोय. अर्थातच हा सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. तर सगळ्यांना डिस्क्लेमर ते द्यावाच लागते. बघा, मी कुठल्याही प्रकारे सेबीचा रजिस्टर्ड टेक्निकल अनालिस्ट नाहीये, मी कुणालाही कुठल्याही प्रकारचा ट्रेडचा सल्ला ह्या व्हिडिओमध्ये दिलेला नाहीये. जे मी सगळं सांगितलेलं आहे ते सगळं तुम्हाला मी आपल्या एज्युकेशनल पर्पज नुसार सांगितलेलं आहे. आणि कुठलाही ट्रेड घेताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड घ्यायचा आहे. आपला जो काय फायदा किंवा तोटा होईल त्याच्यात माझा आणि माझ्या चॅनलचा काही सहभाग असणार नाही, याची आपण कृपया नोंद घ्या. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या चांगल्या मित्रांपर्यंत हा सगळा व्हिडिओ पोस्ट करा, आपल्या या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जरी नाही भेटली तरी आपण हे फक्त नाव सर्च करा. आता काय झालेलं हा चॅनल जो आहे तो चॅनल आत्ताच म्हणजे साधारणतः कालच परत आपल्याला तो चॅनल परत आलेला आहे, त्यामुळे अजून त्याच्यावरती मला लिंक्स वगैरे काही टाकता येत नाही. पण आपण फक्त आपल्या याच्यावरती जा, आपल्या याच्या टेलिग्रामच्या सर्च वरती जा, नाव टाका, आपलं संदीप पटोळे नाव टाकलं तर त्या ठिकाणी आपला चॅनल येईल, पब्लिक चॅनल, आणि तो त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. ओके, तरी आता इथे आपण थांबतोय, परत भेटू आपण नवीन विषयासह. तोपर्यंत आता तर रविवार आहे, आपली सोमवारची तयारी करा.